आज आपण आंब्यापासून खूप मस्त आणि मुलांना नक्कीच आवडतील असे आंब्याचे 3 पदार्थ बनवणार आहोत. बनवायला अतिशय सोपे आहेत. आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण आंब्याची वडी कशी बनवायची ते पाहूयात. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आंब्याचा रस घालायचा. शक्यतो यासाठी चांगला आंबा वापरायचा. इथे मी हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे. 2 वाट्या एवढा घेतला आहे. तर हा रस फक्त आंब्याचा पल्पच काढून घेतलेला आहे. यामध्ये पाणी, दूध, साखर काहीच घातलेलं नाही आहे. तर मोजून घ्यायचा 2 वाट्या एवढा आणि त्यामध्ये आपल्याला साखर घालायची. तर 2 वाट्या रस असेल तर तेवढ्यासाठी इथे मी 1.5 वाटी एवढी साखर घातलेली आहे. तर आंबा किती गोड आहे त्यानुसार आपल्याला साखरेचं प्रमाणही कमी जास्त करायचं आहे. आता याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. याला सतत हलवत राहायचं. 4 ते 5 मिनिटानंतर साखर छान मेल्ट झालेली आहे, बघू शकता. या स्टेजला हे आलं. घट्ट व्हायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला याला छान टेक्स्चर येण्यासाठी, बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची. तर साधारण सुरुवातीला यामध्ये मी 1 वाटी एवढी मिल्क पावडर घालणार आहे. थोडी थोडी घालायची, एकदाच खूप जास्त नाही घालायची. थोडी थोडी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करायचे. त्याच्या यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीत. आणि नंतर आपण आणखी अर्धी वाटी मिल्क पावडर घालणार आहोत. फक्त सुरुवातीला 1 वाटीच घालूया. आणि जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही यामध्ये खवाही घालू शकता. खवाही या स्टेजलाच घालायचा आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. आपलं जे मिश्रण आहे चांगलं घट्ट व्हायला सुरुवात झाल्यानंतरच यामध्ये मिल्क पावडर असो किंवा खवा असो तुम्ही काहीही घालू शकता आणि या पद्धतीने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता पुन्हा याला आपल्याला आणखी छान परतून घ्यायचं. या वड्या खायला खूप टेस्टी लागतात. 5-6 दिवस टिकतातही, खराब होत नाहीत. आता पाहू शकता आपलं जे मिश्रण आहे बऱ्यापैकी घट्ट झालेले, पण याच्या वड्या व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे मी आणखी यामध्ये अर्धी वाटी एवढी मिल्क पावडर घालणार आहे. आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. गॅसची फ्लेम आता या स्टेजला आपल्याला कमी ठेवायची. मिश्रण घट्ट झालं की गॅसची फ्लेम कमीच करायची आणि याला सतत हलवत राहायचं. मिश्रण जर कढईला लागलं गेलं तर आंबावडी व्यवस्थित होणार नाही, त्याची चव चांगली लागणार नाही. त्यामुळे याला सतत हलवणं खूप गरजेचं आहे. आता पुन्हा आणखी मी याला 3-4 मिनटं परतून घेते किंवा आपलं जे मिश्रण आहे छान घट्ट होईपर्यंत परतून घेणार आहे. मिश्रण जेवढं आपलं चांगलं परतलं जाईल, जेवढं घट्ट होईल तेवढी आपली वडी मस्त होते. आता मिश्रण छान घट्ट झालं की पटकन आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवायचे. इथे अगोदरच मी केक टिनमध्ये एक बटर पेपर लावून ठेवलेला होता. तुम्ही एखाद्या ताटाला तूप लावूनही त्यामध्ये हे मिश्रण थापून ठेवू शकता. पण हे आपल्याला गरम असतानाच पटकन या पद्धतीने पसरवून घ्यायचे आणि खूप पातळ करायची नाही आपल्याला. ही वडी थोडी जाडच ठेवायची. तर याला मी हाताने थापून घेते. आता हे थोड्या वेळासाठी असंच ठेवणार आहे मी आणि हे थोडंसं कोमट झालं की मग आपण याला कट करून घेणार आहोत. मिश्रण खूप गार करायचं नाही आपल्याला. थोडंसं हलकंसं कोमट असतानाच याला या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि पुन्हा याला आणखी सेट होण्यासाठी ठेवायचे. जर तुम्ही हे असंच थंड होऊ दिलं, एकदम सेट होऊ दिली वडी, तर पुन्हा कट व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे हलकंसं कोमट असताना मार्किंग करून घ्यायची. आता हे सेट व्हायला ठेवायचे आणि याला रूम टेम्परेचरला सेट होऊ द्यायचं. आपल्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही. तर बघू शकता आता आपली वडी मस्त सेट झालेली आहे. चांगली सेट झाल्यानंतरच पुन्हा याला आता मी कट करून घेणार आहे. जे आपण मार्किंग करून ठेवलेली होती तर त्यावरतीच याला पुन्हा व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर टेक्स्चर पाहू शकता तुम्ही, खूप मस्त टेक्स्चर आलेलं आहे या वडीचं. आता ह्या वड्या तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवल्या तर रूम टेम्परेचरला 4-5 दिवस व्यवस्थित राहतात, खराब होत नाहीत. आणि फ्रीजमध्ये ठेवल्या तर जास्त दिवसही राहू शकतात, पण फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज पडत नाही. 4-5 दिवसासाठी जर हव्या असतील तर वरतीच ठेवा रूम टेम्परेचरला. तर टेक्स्चर पाहू शकता तुम्ही, खूप मस्त आलेले. जसे आपल्याला विकत मिळतात त्या पद्धतीची आपली वडी इथे तयार झालेली आहे. खायलाही खूप मस्त लागते आणि खूप कडकही झालेलं नाही, खुसखुशीत आहे. तर एक वडी मी तोडून दाखवते, पाहू शकता खूप मस्त टेक्स्चर आलेले. आता यानंतर आपण आंब्याचा केक कसा बनवायचा ते पाहूयात. केकसुद्धा खूप सोप्या पद्धतीने आहे. यामध्ये आपण अंडं, बटर,
कंडेन्स मिल्क असं काहीच वापरणार नाहीत. अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला त्यासाठी लागणारा केक टिन तयार करून घ्यायचा आहे. तर यामध्ये मी बटर पेपर लावून घेतलेला आहे. बटर पेपर नसेल तुम्ही फक्त ऑइल ग्रीसिंग करून घेतलं तरीही चालेल. तर इथे मी एक बाउल घेतली आणि त्यामध्ये अर्धा कप एवढा आंब्याचा रस घेतला आहे. आंब्याच्या फोडी करून घेतल्या आणि त्या मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या. त्यामध्ये साखर, पाणी काही घातलेलं नाही. यासोबतच आपल्याला यामध्ये पाव कप एवढं तेल घालायचं आणि चिमूटभर मीठ घालायचं. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपसुद्धा यामध्ये वापरू शकता. तर व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढी पिठी साखर घालायची आणि पुन्हा याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे सगळं साहित्य जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा शक्यतो एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं. तर आजचा जो केक आहे अतिशय सोपा आहे. मेजरमेंटसुद्धा खूप सोपं आहे यासाठी घेतलेलं आपण आणि घरगुती साहित्यात तयार होणार आहे. कुठलंही जास्तीचं सामान आपल्याला यासाठी लागत नाही. तर हे मिक्स करून घेतलंय मी. यामध्ये आता अगदी 2 थेंब एवढं मँगो इमल्शन टाकते. तर इमल्शन पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण त्यामुळे त्याला फ्लेवर आणि रंग दोन्ही छान येतं. पण नसेल तर नाही टाकलं काही हरकत नाही. आंबा चांगल्या क्वालिटीचा वापरावा. हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला 1 कप एवढा मैदा घालायचा आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर या पद्धतीने एकाच डायरेक्शनने याला मिक्स करत जायचं आणि मैदा चाळून घ्यायचा म्हणजे तो त्यामध्ये हवा भरली जाते. तर या पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झालं की आता आपल्याला दूध घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा कप एवढं दूध घेतलं आहे. रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आणि या पद्धतीने थोडं थोडं दूध यामध्ये घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तर दूध यामध्ये घालताना एकदाच सगळं दूध न घालता या पद्धतीने थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तर रेग्युलर जसं आपण केकचं बॅटर बनवतो त्या पद्धतीचंच बॅटर आपल्याला बनवायचं आहे. तर खूप सोपा केक आहे हा. अगदी कोणीही बनवू शकेल एवढा सोपा आहे. तर या अगोदरसुद्धा मी या पद्धतीचे खूप सोप्या पद्धतीने बनवले जाणारे भरपूर प्रकारच्या केक रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्यामध्ये नाचणीचा केक आहे, गव्हाच्या पिठाचा केक आहे किंवा मैद्याचे सुद्धा वेगवेगळ्या फ्लेवरचे बरेच केक आहेत, टी टाईम केक आहेत. तर त्यासुद्धा रेसिपी तुम्ही नक्की पहा. तर हे मी अर्धा कप दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले. हे मिक्स करून झालं की यामध्ये अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा घालायचा आणि 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर घालायची आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बेकिंग पावडर आणि सोडा घातल्याच्या नंतर एकाच डायरेक्शनला व्यवस्थित मिक्स करायचं आणि ओव्हर मिक्स करायचं नाही. हे घातल्याच्या नंतर पटकन आपल्याला केक बेक करण्यासाठी लावून घ्यायचा आहे. तर बॅटर तुम्ही बघू शकता या पद्धतीचं बॅटर तयार व्हायला हवं. दुधाचं प्रमाण 1-2 टेबलस्पून कमी जास्त सुद्धा लागू शकतं आपल्याला. आपलं बॅटर तयार झालंय. तयार करून घेतलेल्या केक टिनमध्ये ट्रान्सफर करायचं आणि केक आपल्याला बेक करायला ठेवायचा. याला 2-3दा टॅप करायचं. तर हा केक मी ओव्हनमध्ये बेक करून घेते. तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा बेक करू शकता. तर कढईमध्ये बेक करणार असाल तर कढईमध्ये बेसला एक स्टँड ठेवायचं किंवा मीठ घालायचं त्यामध्ये आणि वरतून झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती बेक करून घ्यायचा. आणि ओव्हनमध्ये बेक करणार असाल तर 180 डिग्री सेल्सिअसला 25 ते 30 मिनिटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. तर इथे मी जवळपास 25 ते 30 मिनिटं हा केक बेक करून घेतला आहे. पूर्णपणे थंड झाला आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हा केक केक टिनच्या बाहेर काढायचा. तर तुम्ही बघू शकता खूप स्पॉन्जी झाला आहे, खूप मस्त झाला आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागतो. तर तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीचा केक आपण बनवला आहे. साहित्यसुद्धा अगदी लक्षात राहण्यासारखं साहित्य खूप सोपं आहे, घरात असणारच आहे. तर बघू शकता खूप मस्त झाला आहे. फक्त व्यवस्थित तो थंड होऊ द्यायचा आणि मगच आपल्याला कट करायचा. तर आपण आता कट करूया. तर तुम्ही बघू शकता खूप मस्त कापला जातोय केक. खूप स्पॉन्जीसुद्धा झाला आहे, रंगही छान आलेला आहे आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतो. बघू शकता खूप स्पॉन्जी असा केक आपला इथे तयार झालेला आहे. तर यानंतर आपण आंब्याचा मऊ लुसलुशीत शिरा कसा बनवायचा ते पाहूया. तर त्यासाठी इथे गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली. थोडी जाड कढई वापरायची. कढई गरम झाली की त्यामध्ये 1 वाटी तूप घालायचं. ज्या वाटीने तूप मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून मी 1 वाटी रवा घेतलाय
आणि या तुपामध्ये आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे. तर तुपाचं प्रमाण तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता. 1 वाटीच्या ऐवजी अर्धी वाटी तूपसुद्धा वापरू शकता. पण शिऱ्यासाठी जेवढं तूप भरपूर असेल, जेवढं जास्त असेल, तेवढा शिरा छान होतो. त्यामुळे मी इथे भरपूर तूप वापरले. आणि रवासुद्धा इथे मी थोडासा जाड रवा वापरला आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा असेल, तर तुम्ही बारीक रवासुद्धा यासाठी वापरू शकता. रवा कोणताही असो, फक्त आपल्याला तो छान भाजून घ्यायचा आहे. तर त्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. खूप मोठी फ्लेम नाही ठेवायची. मीडियम फ्लेमवरती याला कंटिन्यू हलवत राहायचं आणि खमंग असा आपल्याला रवा भाजून घ्यायचा. तर रवा जेवढा छान भाजला जाईल, शिरा तेवढा छान होतो. त्यामुळे आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे रवा. तर आपला रवा आता छान भाजला गेलेला आहे. मी गॅसची फ्लेम कमी केली आणि यामध्ये आता आपल्याला दूध घालायचं आहे. तर गॅसवरती मी दुसऱ्या बाजूला एका पातेल्यामध्ये 3 वाट्या दूध गरम करायला ठेवलेलं होतं. दूध गरमच वापरायचे. तर गरजेनुसार यामध्ये आपल्याला दूध घालायचं. तर रवा किती जाड किंवा बारीक आहे त्यानुसार दुधाचं प्रमाण कमी जास्तही लागू शकतं. तर जवळपास 2.5 वाट्या दूध घातले मी यामध्ये. दूध घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून वरती झाकण ठेवून आपल्याला रवा दुधामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचा. तर इथे मी फक्त दूध वापरले. तुम्ही फक्त दुधाच्या ऐवजी दूध पाणी अर्ध-अर्ध वापरू शकता किंवा फक्त पाणीसुद्धा वापरू शकता. तर आपल्याला झाकण ठेवून रवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनिटं झाले की झाकण काढायचं आणि याला व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता रवा मस्त मऊ झालाय, व्यवस्थित शिजला गेलेला आहे. तर हे एकदा मी मिक्स करून घेते, याला हलवून घेते. तर यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची. तर ज्या वाटीने मोजून रवा घेतलेला आपण त्याच वाटीने मोजून मी 1 वाटी साखर घेतली. साखर टाकून एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा यावरती आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं याला आणखी आपण शिजवून घेणार आहोत. तर आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले साखर टाकून. यावरती झाकण ठेवते आणि याला आणखी तूप सुटेपर्यंत किंवा साखर यातली पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला शिरा होऊ द्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. एक 2-3 मिनिटं झाले, तुम्ही बघू शकता छान तूप सुटलंय कडेनं. आपला साधा शिरा आता तयार झालाय. मस्त मऊ लुसलुशीत झालाय. एकदा मिक्स करून घेते. तर आज आपण आंब्याचा शिरा बनवतोय. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला आंब्याचा रस घालायचा आहे किंवा आंब्याचा जो पल्प आहे तो घालायचा आहे. तर 1 वाटीच घातलेला आहे मी. तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता. तर एका आंब्याचा रस मी काढून घेतला आणि तो घालते. त्यामध्ये अजिबात पाणी किंवा दूध नाही घातलेलं मी, फक्त आंब्याचा पल्प आहे तो. आंब्याचा पल्प घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हवं तर तुम्ही यामध्ये थोड्या आंब्याच्या फोडीसुद्धा घालू शकता, त्यासुद्धा छान लागतात. आणि मिक्स करायचं याला. मिक्स करून यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि मस्त तूप सुटेपर्यंत आपल्याला शिरा होऊ द्यायचा. यामध्ये वेलची पूडसुद्धा घालायची गरज नाही. आवडत असल्यास तुम्ही घालू शकता, पण याला आंब्याचा फ्लेवर खूप छान येतो. त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही फ्लेवरची यामध्ये अजिबात गरज पडत नाही. त्यामुळे मी कुठलाही फ्लेवर किंवा यामध्ये वेलची पूड अजिबात घातलेली नाही आहे. 2-3 मिनिटं झाली की झाकण काढायचं. याला मस्त तूप सुटलेलं दिसते बाजूने. तुम्ही बघू शकता मस्त तूप सुटले आणि मस्त असा आपला आंब्याचा शिरा तयार झालाय. हवं तर तुम्ही यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकू शकता. तर मस्त झालाय, मऊ लुसलुशीत झालाय आणि तूपसुद्धा खूप छान सुटलंय. तर आता मी गॅस बंद केलाय. तर खाण्यासाठी आपला मस्त असा शिरा तयार झालेला आहे. खूप छान लागतो. फ्लेवर तर खूप मस्त येतो आंब्याच्या शिऱ्याचा. तर वरतून याला मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून गार्निश करते. तर नक्की करून पहा तुम्ही या पद्धतीने. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका.